डिंपल 21 वर्षाची सुंदर सुशील सालस मुलगी, घरातली लाडकी कन्या। तिचं लग्न झाले होते, शिक्षण, त्यानंतर लगेच लग्न जमलं म्हणून सगळ्यांना तिचा हेवा वाटत होता। चांगलं सासर, छान नोकरी असलेला नवरा मिळाला म्हणून मैत्रिणी जलसी करू लागल्या। पण खरंच तिचं आयुष्य सोपं होतं का? यापुढे तिला कोणत्या आणि किती दिव्यातून जावे लागणार होते हे त्या परमेश्वराला माहीत। आणि तसंही पत्रिकेतील ग्रह जरा नाराजच होते तिच्यावर, कारण योग नसताना लग्नाचा योग जुळून आणला होता। मुलाकडील मंडळींना इतकी सुशील मुलगी त्यांना हवीच होती। आपला मुलगा आता बाहेर जाऊ नये म्हणून, आणि डिंपल त्यांना मनापासून आवडली होती। श्यामराव आणि निर्मलाताई यांना त्यांच्या मुलासाठी, श्यामरावांना 2 मुले आणि 1 मुलगी होती। तिचं लग्न झालं होतं, दोन्ही मुलगे चांगल्या हुद्द्यावर कामाला होती। घरची श्रीमंती असल्याने कशाची कमी नव्हती। लहान मुलगा अगदी आज्ञाधारक होता, पण तो नोकरीनिमित्त दुसरीकडे स्थायिक होता। येऊन जाऊन असायचा तसा। भावाचे लग्न ठेवलं म्हणून तो घाईघाईत येणार होता। लग्न पण लवकरात लवकर ठरवलं होतं। सहमती सगळ्यांची होती म्हणून महिन्याभरात लग्न उरकले। आज सोहळा छान पार पडला होता आणि आता होणार होता तो गृहलक्ष्मीचा गृहप्रवेश। डिंपल नववधू आज लग्न करून उंबरठ्यावरून माप ओलांडून घरात प्रवेश केला आणि वातावरणात कळलंच नाही आपण आपलं हक्काचं घर सोडून इथे 4 चौघात राहायला आलो आहोत। इतकं खेळीमेळीचं वातावरण होतं। सासू सासरे तर आई वडीलच वाटले तिला। नातेवाईक गोतावळ्याने घर भरलं होतं संपूर्ण। 2-3 दिवसांनी एक एक करून आता आपापल्या घरी सगळेच जण जाऊ लागले होते। हळूहळू पूर्ण घर रिकामे झाले। उरले होते ते घरचे होते। भरलेलं घर डिंपलला खूप आवडलं होतं, पण सत्य हेही होतं ते लोक केव्हा ना केव्हा जाणारच होते। तेच खाली घर आता तिला खायला उठलं होतं। रिकामं वाटत होतं आणि म्हणूनच तिला आता तिच्या आईवडिलांची आठवण येऊ लागली होती। 4 दिवस कसे गेले कळलेच नाही। पूजानंतर कुळदेवतांचे पाया पडणे, सगळ्यांचं सगळे मिळून करता तिलाही आवडत होते। त्यानंतर एक दिवस डिंपलनी सहजच तिच्या आईला कॉल केला। तिच्याबरोबर खूप गप्पा मारल्या, घरच्यांची चौकशी केली। आईने पण मग आमंत्रण दिलं, जोडीने या घरी एकदा जेवायला। आपली लेक इतकी आनंदात आहे, याहून अधिक काय हवं असतं आई बापाला? हो म्हणून डिंपलने फोन ठेवला। समोर सासूला पाहून दचकलीच। खरं तर सासूने विचारलं, काय ग, कोणाशी इतक्या गप्पा मारत होतीस आणि दचकते काय? मीच आहे। नाही आई, ते मी माझ्या आईला कॉल केला होता, डिंपल अडखळत म्हणाली। बरं असू दे ग, करत जा फोन, आमची काही हरकत नाही। उलट 2 दिवस राहून ये तिकडून, म्हणजे बघ कसं वाटतंय तुला। हो आई, असं म्हणून डिंपल आत गेली। सगळं आवरून झाल्यावर जरा अंग टाकलं, तितक्यात सतीश आला। सतीश म्हणजे डिंपलचा नवरा। त्याने तिला पाहिलं आणि फ्रेश होण्यासाठी आत गेला। तो बाहेर येईपर्यंत तिने जेवण तयार ठेवलं होतं। सतीशने जेवून घेतलं। डिंपल त्याच्याकडे डोळे मोठे करून बघतच बसली। असा काय हा मला एका शब्दानेही नाही विचारलं की तू जेवलीस का किंवा तू पण जेव, असं काहीच नाही। खूप वाईट वाटलं तिला। खरं तर ती त्याची वाट बघत होती, ती पण उपाशी होती। या विचारासरशी टपकन डोळ्यातून अश्रू बाहेर आले। लग्नाच्या घाईगडबडीत आणि घरातल्या पाहुण्यांच्या गोंधळात मन भरून त्याला पाहिलंही नव्हतं। तो जाऊन झोपलाही। तिने त्याचं ताट आवरले, स्वतःला वाढून घेतले आणि किचनमध्ये बसली जेवायला। संध्याकाळी सासरे बाहेरून आले तर सतीश पेपर वाचत बसला होता। त्यांनी विचारलं, काय रे, आता यावेळी घरी? हो बाबा, विलास म्हणाला, जा घरी, मी बघतो। मग काय, आलो मी। सतीश म्हणाला, ठीक केलंस, असं पण सुनबाईंना कुठे घेऊन नाही गेलास? जा दोघे एखादा मूवी बघून या। श्यामराव म्हणाले, बाबा काही काय, मला इंटरेस्ट नाही मूवी बीवीचा, कळालं? मी नाही जाणार, मान तिरपी करत सतीश म्हणाला। आणि हे ऐकून डिंपलचं मन खडू झाले। तिलाही वाटत होते 4 चौघीसारखं आपणही नवऱ्याबरोबर फिरायला जावं, खूप भटकावं, पण अजूनही असा योग आलाच नव्हता। लग्नाला 10 दिवस झाले होते, पण कसलाच नवखेपणा जाणवत नव्हता। सतीशला कसलाच उत्साह नव्हता। का असं वागत होता माहीत नाही, पण नाराज वाटायचा तो। कदाचित नवीन आहोत आपण इथे म्हणून तो अवघडून जात असेल का? थोडं मीच घेते समजून, काय करणार ना, कुणाला बोलणार इथे? बोलून काही होणार असे वाटायला तिथे हक्क असावा लागतो, तो जर एका स्त्रीला मिळणार नसेल तर। मित्र आणि मैत्रिणींनो, पुढील भाग बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।